अँड्रॉइडच्या मदरबोर्डवर. जसं आपण बघितलं होतं की व्हीपीएच पूर्ण मदरबोर्डवर भेटते आपल्याला, तसंच एलडीओ पण एक प्रकारचं व्होल्टेज आहे. तर ह्या एलडीओ ला आपल्याला एक बाजूला व्हीपीएच व्होल्टेज इनपुट होत आहे. एक बाजूला काय होतं व्हीपीएच किती असतं आपलं 4.2 व्होल्टेज. जसं आपल्या मदरबोर्डवर व्हीपीएच व्होल्टेज आहे सगळीकडे, तसं व्हीआरजी व्होल्टेज पण आहे आणि एलडीओचं पण व्होल्टेज आहे. पुन्हा डिस्प्ले लाईट सेक्शन असेल तर अनोडचं व्होल्टेज आहे. वेगवेगळे व्होल्टेजचे नाव आहेत. कुठलं व्होल्टेज कुठून निघतंय आणि कुठं कुठं जातंय हे आपल्याला अगोदर बघायचं आहे. आता एक क्लास पहिला कधी घेतलेला नाही मी, आपण त्याच्यासाठी वेगळा क्लास आहे. इथे ड्रॉइंग बुक होती. एलडीओचा डायग्राम काढलेला आपण. हे डीसी टू डीसी तून कोणतं व्होल्टेज येते आपल्याला व्हीपीएच. पहिले जे व्होल्टेज येते आपल्याला एलडीओला सॅमसंग मध्ये, विवो मध्ये, ओप्पो मध्ये सगळ्या मॉडेल मध्ये, मोठ्या मॉडेल मध्ये तुम्हाला एलडीओ व्होल्टेज बघायला भेटेल. चार पॉइंट तुम्हाला कंपाऊंड दिसते. तर हे काय आपलं एलडीओ. तर ह्या एलडीओ ला बघा एक बाजूला व्हीबॅट दिले. तर व्हीबॅट चुकीचं नाव दिले त्याला, तर ते काय आहे व्होल्टेज कुठला आहे हे आपले डीसी टू डीसी आहे. हे आपली व्हीपीएच लाईन आहे. पण चुकून काय नाव दिले इथं व्हीबॅट किंवा व्हीबॅट एसवायएस दिले. व्हीबॅट एसवायएस म्हणजे काय आपलं व्हीपीएच. एसवायएस नाव म्हणजे काय व्हीपीएच. तर पहिलं जे व्होल्टेज आलं याला कोणतं व्होल्टेज आलं आपलं व्हीपीएच. कुठून येतं आपलं डीसी टू डीसी तिथून. त्यानंतर दुसऱ्या साईडला जे असतं आपल्याला ईएन सिग्नल येतं. ईएन सिग्नल हे जे ईएन सिग्नल येतं आपल्याला सीपीयू मध्ये. या ठिकाणी ईएन सिग्नल टीएसपी एलडीओईएन. टीएसपी म्हणजे टच कार्ड साठी आलेलं आहे. आपण सेक्शन कोणतं काढलं आपण टच स्क्रीनचं. तर हे जे एलडीओ आहे तुमच्या टच स्क्रीन साठी वापरलेलं आहे. आता हे दोन झाले त्याचे इनपुट. हे दोन काय झाले त्या एलडीओचे इनपुट झाले. आणि त्या टच पॅडच्या कनेक्टरला व्होल्टेज किती पाहिजे बघा. किती व्होल्टेज आले इथं 3.0. म्हणजे आउटपुट किती काढलंय ना 3.0. आणि एक असतं त्यामध्ये काय ग्राउंड. जर तुमचा डायरेक्ट 4.2 जरी इथं दिला चालणार टच पॅड नाही चालत. तर त्या 4.2 ला काय करते व्होल्टेज कमी करतो म्हणजे डाऊन करते व्होल्टेज. कधी करते जी सीपीयू न सिग्नल दिल्यानंतर करते. समज आहे. तर अशी एलडीओ तुमच्या वेगवेगळ्या सेक्शन मध्ये लावलेली आहे. जर टच सेक्शन असेल, ग्राफिक असेल, लाईट असेल, ओएलईडीचा त्याच्यामध्ये आपल्याला काय दिले एलडीओ दिले. कॅमेरा असेल किंवा कॅमेराचा फ्लॅश असेल तर अशा वेगवेगळ्या सेक्शनला तुम्हाला एलडीओ दिली. तुम्हाला कॅमेरा मध्ये दिलेला आहे
कॅमेऱ्याची फ्लॅश असेल, त्यानंतर सेन्सरला पण आहे, त्याच्यानंतर आपलं टच पॅडला दिलेत, डिस्प्लेला दिलेत, त्यानंतर लाईटला दिलेत. असे वेगवेगळ्या सेक्शनला तुम्हाला हे जे व्होल्टेज असतात आपले 1.0 ते 3.3 पर्यंत हे LDO चे व्होल्टेज असते. कोणतं व्होल्टेज आहे? LDO व्होल्टेज. तर जसं आपल्याला VPH व्होल्टेज पूर्ण सेक्शन मध्ये आलते, बरोबर आहे, कोणत्या एसीतून? DC टू DC. तर ह्या DC टू DC तून LDO ला पण व्होल्टेज जाते. आपण बघितलं DC टू DC बघताना LDO ला व्होल्टेज येतं. ते LDO पुन्हा कोणाला देतं? बाकी सेक्शनला. तर ते हे व्होल्टेज कोणते आपले? LDO व्होल्टेज. समजलंय? तर LDO जर खराब झाला, आपला ओपन झाला, तर तुम्ही याला बायपास तिथले तिथे बायपास करू शकत नाही. तुम्ही बायपास असं करू शकता किंवा 3.0 ह्या लाईनला पाहिजे, तर दुसरा जर एखादी LDO लावलेला आहे. आता बघा, इथे एक LDO दिसतंय आपल्याला, इथे एक LDO दिसतंय, इथे एक LDO दिसतंय. जर ह्या LDO ला 3.0 आउटपुट आहे, समजलंय, तर खराब झालाय, समजा तुम्हाला दुसरं टाकला तरी चालना गेलाय किंवा इनपुट CPU सिग्नल येत नसेल, तर एखाद्या दुसऱ्या LDO तून जर 3.0 व्होल्टेज येत असेल, तर तुम्हाला तिथून जम्पर करता येईल, बायपास करता येईल. व्होल्टेजला बायपास करता येईल, पण LDO ला बायपास करता येत नाही आपल्याला. समजलंय? व्होल्टेजला बायपास करता येईल. समजा तुमचं टचचं कनेक्टर आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी जर 3.0 जो व्होल्टेज येत असेल इथं टच पॅड साठी, तर तुम्ही दुसरीकडचं 3.0 व्होल्टेज ती बी LDO मधून निघालेला व्होल्टेज, LDO मधून निघालेला व्होल्टेज तुम्ही इथं देऊ शकता. शक्यतो खराब होत नाही, जास्त पाणी बिनी गेलं तर दुसरा LDO आपल्याला टाकता येतं. त्याच्यावर पण प्लस मायनस असते, बघून टाकायचं. ज्या बाजूला ग्राउंड आहे त्या बाजूलाच टाकायचं, किंवा सेम मॉडेल असेल तुमच्याकडे बोर्ड तिथलाच काढून टाका, किंवा दुसरीकडचं काढून टाकता येईल. तर हे झालं आपले LDO. फोटो काढून घ्या. नेक्स्ट जे आहे आपलं व्होल्टेज. बघा, इथे व्होल्टेजचे नाव आले होते आपले. आपलं DC टू DC तून कुठलं व्होल्टेज येतं? आपलं VPH. त्यानंतर VBAT ला तर VBAT व्होल्टेज असतं. त्यानंतर नेक्स्ट VCH. VCH म्हणून कोणतं व्होल्टेज? आपलं चार्जिंग कनेक्टर मधून CC VCH व्होल्टेज निघतं. त्यानंतर LDO मधून LDO व्होल्टेज. VCH व्होल्टेज आपलं असतं 5.2 व्होल्ट, VPH असतं 4.2 व्होल्ट, LDO असतं आपलं 1.0 ते 3.3. त्यानंतर जे आपलं VREG व्होल्टेज असते, VREG आपल्याला पॉवर आहे, मेन पॉवर आहे, ते पण व्होल्टेज होतं 1.0 ते 3.3 व्होल्टेज. त्यानंतर आपलं जे एनोडचं व्होल्टेज असते, LED एनोड, ते आपल्याला लाईट आयसीतून भेटतं. LED व्होल्टेज आपलं 4 व्होल्ट ते 40 व्होल्ट पर्यंत असतं. त्यानंतर अजून कुठलं व्होल्टेज राहिलं? अजून कुठलं व्होल्टेज आहे का आठवतंय का? 1.8 असतं. कोणतं? सीपीयूचं हे VREG असतं. VREG 1.8 3.0. बक व्होल्टेज आपले, बक व्होल्टेज देखील असतील आपले. हे देखील आपलं 1.0 पासून ते 3.3 व्होल्टेज. बक व्होल्टेज आपलं बक कॉइल मधून. तर हे व्होल्टेज सगळे महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. आणि LDO वापरा. तर आता जे घ्यायचे आपल्याला लाईट सेक्शन घ्यायचं. लाईट सेक्शनच्या अगोदर हे थोडं व्होल्टेजेस महत्वाचे होते.
कोणता मॉडेल भेटेल एक 600-700 पर्यंत कॉपी मध्ये. ओरिजिनल टाकायचं तर 1500-1600 पर्यंत जातं. पॅनल कुठलं पडलं तर खराब होते नाही. बरोबर सांगतो क्लास चालू. ऑनरोड एलईडी म्हणजे एलईडी डिस्प्ले जी एलईडी असते लाईट असते त्याला आपल्याला लाईट आयसी म्हणून देते. व्होल्टेज 4 व्होल्ट ते 40 व्होल्ट. तुम्हाला वेळ असल्यामुळं छोटस व्होल्टेजचं सांगितलं त्यांना. लाईटचं केस होतं. घेतलं लिहून फोटो काढून घ्या वाटलं तर पुन्हा घ्या. फोटो काढून टाका ग्रुप मध्ये. मार्केटमध्ये जे डिस्प्ले असतात आपले दोन प्रकारचे. एक तर कॉम्बो येतो